गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। प्रतिष्ठान आणि SP 24 तास प्रस्तुत घरचा गणपती या विशेष कार्यक्रमासाठी आज आपण आलो आहोत सुभाष खैरनार यांच्या घरी आलेलो आहोत आणि आपण त्यांचा सुंदर असा गणपती बाप्पा सुद्धा बघणार आहोत। या ठिकाणी मूषकराजवर विराजमान झालेले सुंदर असे गणपती बाप्पा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर सुंदर असा देखावा सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी शेतीशी पूरक असणारे सर्व व्यवसाय आपल्याला दिसून येत आहेत। त्याचबरोबर जलशिवार योजना जी मुख्य आहे ती सुद्धा यांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय। त्याचबरोबर जलशिवार योजनेसोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन असे विविध व्यवसाय करावेत असा संदेश देखील या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिला गेलेला आहे। त्याचबरोबर सुंदर ही शेती तयार करून त्यामध्ये कोथिंबीर, मेथीची भाजी अशी विविध प्रकारची जे भाज्या आहेत त्या सुद्धा यांनी या ठिकाणी लावलेल्या आपल्याला दिसत आहेत। तसेच शेतीशी पूरक असणारे व्यवसाय सुद्धा यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत जे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। त्याच ठिकाणी सुंदर असं तळ तयार करून त्यामध्ये होडी सुद्धा यांनी दाखवलेली आहे। आज सरकारने एक त्याचबरोबर या ठिकाणी तळ सुद्धा दाखवलेला आहे आणि त्यामध्ये होडी सुद्धा दाखवलेली आहे। सरकारने जे मोफत तळे सुरू केलेले आहे त्याचा देखील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे। तसंच गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूने जे आहे सुंदर असा शेतीचा देखावा यांनी या ठिकाणी तयार केलेला दिसतोय। समोरच आरतीचं ताट सुद्धा आपल्याला दिसतंय। यावरून असं लक्षात येतं की या ठिकाणी आरती सुद्धा होणार आहे। चला तर आपण यांच्या आरतीमध्ये सुद्धा सहभागी होऊयात। संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि महाविष्णु प्रमुख श्री पंचायतन देवताभ्यो नमो नमः। बाप्पांची सुंदर अशी आरती संपन्न झालेली आहे। या ठिकाणी काका आपल्यासोबत उपस्थित आहे, आपण त्यांना प्रश्न विचारूयात। तर काका मला सांगा की तुम्ही किती वर्षांपासून गणपती बाप्पांची या ठिकाणी स्थापना करताय?
मी तसं पाहायला गेलो तर लहानपणापासून बालपणापासून म्हणजे बालवाडीत असल्यापासून मी गणपती बसवतोय. एकही वर्ष माझा खंड नाही आणि छान छान प्रकार वेगवेगळ्या प्रकारचं दरवर्षी मी डेकोरेशन करत राहतो आणि त्या पद्धतीने आनंदही घेत राहतो. असं तर मला सांगा की तुम्ही या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि शेतीशी पूरक व्यवसाय सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? काय झालं की आपला जो भारत आहे कृषी प्रधान देश आहे आणि 125 कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि त्यात सर्वात जो अन्नदाता आहे आपला त्याला बळीराजा आपण असं म्हणतो तो दिवसेंदिवस आत्महत्या करत आहे आणि तो आत्महत्या त्याची संख्या वाढतच चाललेली वर्षाला 1000 2000 आणि आता जर नुकतंच पाहिलं तर कांद्याचा सगळा वांदा झाला आणि 50 पैसे किलो कांद्याने त्याचा खर्चही निघत नाही आणि तो अक्षरशः आत्महत्या करतोय. त्याला कसं जगावं हे मुश्किल झालेलं आहे. तर मी गणपतीला याच माध्यमातून आराधना करतो की बाबा असं करू नको. 125 कोटींचा जो पोशिंदा आहे त्याला काहीतरी तू घडव आणि त्याला आत्महत्या करण्यापासून दूर कर. तर त्यासाठी त्याला शेतीपूरक व्यवसाय त्याचं ज्ञान दे, त्याला त्याच्याकडे वळव आणि जर शिवाय शासनाची योजना आहे की मागेल त्याला त्यांनी तळ घ्यावं आणि त्या पद्धतीने शेततळाचा वापर करून शेतीपूरक व्यवसाय करावे. कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे. मी जे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, त्याच्यानंतर तळाच्या माध्यमातून आपल्याला मत्स्यपालन सुद्धा करता येईल. त्यानंतर फळभाज्या, कोथिंबीर, मेथी हे आपल्याला काढता येईल. त्याच्यानंतर मी इथं नारळाचे झाडे सुद्धा दाखवलेले आहेत किंवा नारळाचं पासून भरपूर उत्पन्न येतं तर ते सुद्धा त्याला उत्पन्न मिळेल आणि त्या दृष्टीने त्याला आर्थिक मदत होईल आणि त्याचा चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह होईल. म्हणून गणपती बाप्पाला एकच